समाधानी आहात कारण तुम्हाला पक्षातर्फे मिळालेल्या खात्यामध्ये काम करता येतंय. मात्र असं वाटत नाही का सर नाही की ह्या खात्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे? त्याचं कारण असं की मागची इतकी सरकारं जी होऊन गेली त्यांनी जसा लालपरीचा विकास करायला हवा होता तसा तो दुर्दैवानं झालेला नाहीये. याकडे आपण कसं बघता आणि अनेक उपक्रम आपण राबवत आहात. येत्या काळामध्ये कुठले नवीन आपल्याला पाहायला ही मिळणार? वस्तुस्थिती आहे की जेवढं लक्ष शासनाचं ह्या डिपार्टमेंटकडे द्यायला हवं तेवढं दिलं गेलं नसेल कदाचित. म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा तशी नव्हती. परंतु मी हे डिपार्टमेंट बघा, कुठल्याही राज्यातलं MSRTC म्हणजे SD महामंडळ हे फायद्याचं नसतं. प्रत्येक ठिकाणी तोट्यातच चालणारं हे महामंडळ आहे. परंतु तोटा एवढाही वाढू नये की सातत्यानं तुम्हाला राज्य शासनाकडे हात पसरावा लागेल. बघा, ईश्वराच्या दयेनं किंवा काही पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे SD महामंडळाकडे भरपूर जागा आहे, जमिनी आहेत. त्या जमिनी विकसित करण्याचं एक धोरण आम्ही ठरवलं आहे, जेणेकरून मी आता 216 निविदा काढलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील शहरी भागात आणि ग्रामीण भागातले असे सगळे SD डेपो मी फक्त डेपो आणि SD स्टँडचं रूपांतर बस पोर्टमध्ये करतो आहे. जेणेकरून गुजरातमध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री होते त्यांनी बस पोर्ट निर्माण केले होते, तशा पद्धतीचे आता बस पोर्ट तयार करतो आहे. दरवर्षी 5000 बसेस यानुसार पुढल्या आम्ही 5 वर्षामध्ये 25,000 बसेस नवीन घेतो आहे. म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला हवी तेव्हा त्यावेळेस बस मिळेल. जवळजवळ 17,500 ते 18,000 नवीन कामगारांची आता भरती करून घेतो आहे. प्रायोगिक खरं तर आता ती तात्पुरत्या स्वरूपात करतो, पण शेवटी भविष्यामध्ये आम्ही परमनंट त्या नोकर भरती व्हावी अशी मागणीसुद्धा शासनाकडे केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं STचा विकास करत असताना SD सक्षम कसे होईल, सर्वसामान्य जनतेला त्या माध्यमातून सेवा कशा होईपर्यंत होतील, STचं उत्पन्न कसं वाढेल. STचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही 251 आमचे जे डेपोमध्ये असलेले सगळे डिझेल पेट्रोल पंप आहेत ते आम्ही मोठमोठ्या कंपन्यांना भाडेतत्वावर देतो, जेणेकरून त्या उत्पन्नातून आमचा चांगला स्रोत वाढेल. जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत वाढवतो आहे. आमच्या SD महामंडळाच्या असलेल्या जागेवर सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवतो आहे, जेणेकरून ते उत्पन्न मिळेल. जे जे उत्पन्नाचा स्रोत आहे त्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न मी करतो. आणि निश्चितपणे STची जी सुविधा आहे ती लोकांना 2 वर्षामध्ये अशी मिळेल की लोक बोलतील की नाही, STमध्ये आता सुधारणा झाली.